रामकृष्ण हरी मंडळी, आळंदीचे माऊली आणि पंढरपूरचे विठ्ठल हे दोन्ही रूप एकच आहेत का? हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगणारी ही सविस्तर कथा आहे. विठ्ठल हा शब्द नुसता शब्द नाही, तर करोडो वारकऱ्यांचा श्वास आहे. पंढरपूरच्या विटेवर उभा असलेला तो सावळा परब्रह्म आणि आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतलेले आमचे ज्ञानेश्वर माऊली हे दोन्ही वेगळे आहेत का, की एकच आहेत? संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, भेदाभेद भ्रम अमंगळ, अवघा एकची गोपाळ. आज आपण अशा एका अलौकिक प्रवासाला निघणार आहोत, जो प्रवास आपल्याला आळंदीच्या सिद्धपीठावरून थेट चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत घेऊन जाईल. आळंदीचा विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग कसा झाला, विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय आहे आणि माऊलींनी विठ्ठलाला आळंदीत कसं आणलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर डोळे मिटा आणि अनुभवा हा भक्तीचा अथांग सागर. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आधी आपण जाऊया आळंदीला. आळंदी म्हणजे केवळ एक गाव नाही, ती ज्ञानाची आणि भक्तीची राजधानी आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली ही पवित्र भूमी. याच आळंदीत एक सिद्धबेट आहे. असं मानलं जातं की या बेटावर साक्षात देवांचे वास्तव्य होते. जेव्हा निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांना समाजाने नाकारलं होतं, तेव्हा त्यांना आसरा दिला या आळंदीच्या भूमीनं. माऊली जेव्हा इंद्रायणीच्या काठावरती बसायचे, तेव्हा त्यांच्या मनात एकच ध्यास असायचा, तो म्हणजे विठ्ठल. तुम्हाला माहीत आहे का, ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्या नावांमध्येच विठ्ठल होता. त्यामुळे माऊलींच्या रक्तांमध्ये, त्यांच्या श्वासाश्वासात विठ्ठल भिनलेला होता. आळंदीमध्ये बसून माऊलींनी ज्या विठ्ठलाची आराधना केली, तोच विठ्ठल त्यांच्या हृदयातून प्रकट झाला. आपण थोडे मागे जाऊया पंढरपूरच्या कशेकडे. पंढरपुरात विठ्ठल कसा आला, ही कथा आहे भक्त पुंडलिकाची. पुंडलिक हा सुरुवातीला आई वडिलांचा छळ करायचा, पण नंतर त्याला पश्चाताप झाला आणि तो आपल्या आई वडिलांची निस्सीम सेवा करू लागला. त्याची ही मातृपितृ भक्ती पाहून साक्षात वैकुंठनाथाला म्हणजेच विष्णूला राहावले नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः वैकुंठातून भूतलावरती आले. कुठे तर दिंडी रवनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात. देव पुंडलिकाच्या आश्रमाबाहेर आले. पाऊस पडत होता, चिखल होता. देवाने बाहेरूनच आवाज दिला, पुंडलिका, मी तुझा भाव पाहून तुला दर्शन द्यायला आलो आहे. पण पुंडलिक बघा कसा, तो आई वडिलांचे पाय चेपत होता. त्याने मागे वळूनही पाहिले नाही. त्याने देवाच्या दिशेने एक वीट सरकवली आणि म्हणाला, देवा, मी आई वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे, तोपर्यंत या विटेवर उभे राहा. साक्षात जगदीश्वराने त्या भक्ताची आज्ञा मानली. देवाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि ते त्या विटेवरती उभे राहिले. विटेवर उभा राहिला तो विठ्ठल. वीट म्हणजे विटा आणि ठळ म्हणजे उभा असलेला. आता मुख्य प्रश्न असा येतो की आळंदी आणि पंढरपूर एकत्र कसे आले? भक्तांनो, जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा त्यांनी संपूर्ण जगाला भक्तीचा मार्ग दाखवला. माऊली म्हणायचे, जो विठ्ठल पंढरपुरात विटेवर उभा आहे, तो तिथून कुठेही हालू शकत नाही, कारण तो भक्तांच्या प्रेमापोटी तिथे बांधला गेला आहे. पण भक्तांनो, आळंदीत बसून खऱ्या तन्मयतेने हाक मारली तर तो पांडुरंग पंढरपूर सोडून आळंदीला धावून येतो. संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे जीवाभावाचे मित्र होते. नामदेव महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे लाडके लेकरू होते. जेव्हा नामदेव महाराज आळंदीला आले, तेव्हा त्यांच्यासोबत जणू पंढरपूरचा पांडुरंग आळंदीत आला होता. आळंदीच्या सिद्धबेटावर जेव्हा संतांचा मेळा भरायचा, तेव्हा पंढरपूरचा विठ्ठल तिथं अदृश्य रूपाने नाचायचा. भक्तांनो, आषाढी आणि कार्तिकी वारीची परंपरा आपल्याला माहीतच आहे. पण ही वारी सुरू कशी झाली,
आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा पंढरपूरकडे जाते तेव्हा सोहळा डोळे दिपवणारा असतो. माऊलींनी स्वतः आपल्या अभंगात विठ्ठलाच्या भेटीची व्याकुळता लिहून ठेवली आहे. पैल तिरी हुनी काऊला सांगे गुडी, पंढरपुरी आहे माझा माये बाप हरी. जेव्हा आळंदीचे वारकरी हातात टाळ चिपळ्या घेऊन ज्ञानोबा तुकाराम असा गजर करतात तेव्हा पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा राहून आळंदीच्या दिशेने कान देऊन ऐकत असतो. देवालाही आपल्या या ज्ञानोबाची काळजी असते. आळंदीचा विठ्ठल जेव्हा पालखीत बसून निघतो तेव्हा पंढरपूरचा पांडुरंग त्यांचे स्वागत करण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटावर आतुर झालेला असतो. संतांच्या चरित्रात अनेक कथा आहेत ज्या दाखवून देतात की आळंदी आणि पंढरपूर वेगळे नाहीत. एकदा संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला निघाले होते. वाटेत एका गावात त्यांना तीव्र तहान लागली होती. तिथं एक विहीर होती पण ती खूप खोल होती. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या लघिमा शक्तीचा वापर केला आणि ते लहान रूप घेऊन विहिरीत उतरले व पाणी घेऊन आले. पण नामदेव महाराजांनी काय केलं, त्यांनी डोळे मिटले आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा धावा घेतला. काय आश्चर्य म्हणजे नामदेव महाराजांच्या भक्तीने ती विहीर काठोकाठ भरून वर आली. यावरून माऊलींनी नामदेवांना सांगितले, नामा तुझा विठ्ठल केवळ पंढरपुरात नाही, तो प्रत्येक विहिरीत, प्रत्येक कणात आणि माझ्या आळंदीतही तितकाच भरून राहिला आहे. आणि तो दिवस आला कार्तिक वद्य त्रयोदशी, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेण्याचे ठरवले. संपूर्ण अलंकापुरी म्हणजेच आळंदी रडत होती. संत नामदेव महाराजांचे डोळे अश्रूंनी भरले होते. जेव्हा माऊली समाधींच्या जागेवर बसले तेव्हा असं म्हणतात, पंढरपूरचा पांडुरंग स्वतः तिथे प्रकट झाला होता. देवाने आपल्या हाताने ज्ञानेश्वर माऊलींना समाधीच्या जागेवर बसवले. देव स्वतः रडत होता तेव्हा एका भक्तासाठी, एका ज्ञानोबासाठी साक्षात परमेश्वर व्याकुळ झाला होता. माऊलींनी डोळे मिटले आणि ते ध्यानस्थ झाले. नामदेव महाराजांनी समाधीची शिळा ठेवली. त्या दिवसापासून आळंदीच्या त्या समाधीच्या खाली साक्षात विठ्ठल आणि माऊली एकरूप झाले आहे. म्हणून म्हणतात, आळंदीत माऊली तर पंढरपुरात माऊलीचा विठ्ठल. भक्तांनो, आज आपण समजून घेतले की आळंदीचा विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग कसा झाला. ते दोन वेगळे नाहीतच. आळंदी हे विठ्ठलाचे हृदय आहे आणि पंढरपूर ते त्याचे चरण आहेत. आज आपण जेव्हा आळंदीमध्ये आल्यावर माऊलींच्या चरणी डोके ठेवतो तेव्हा तो नमस्कार थेट पंढरपूरच्या विठ्ठलाला पोहोचतो. तुम्हाला ही कथा, हा इतिहास आणि हा भक्तीचा प्रवास कसा वाटला? तुमच्या मनातही विठ्ठलाचे नाव घेतल्यावरती काय भावना येतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.